या शुभारंभाला या उद्घाटनाला उपस्थित सर्व गावकरी, सरपंच, आपले गावचे ग्रामसेवक साहेब असतील, सरपंच असतील, आमच्या महिला तालुका अध्यक्ष शीतलताई असतील, आपण सर्व ज्येष्ठ मंडळी सर्वप्रथम आपले मी या ठिकाणी स्वागत करतो. आपण खासदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या या भागामध्ये आपण या ठिकाणी तुळजाभवानी मंदिरासाठी सर्वप्रथम सभा मंडप देण्याचं काम खासदार साहेबांच्या माध्यमातून केलं. या ठिकाणी अंगणवाडी देण्याचं काम केलं. अंगणवाडीमधून लहान मुलं असतील त्यांना आपल्या या ठिकाणी शिकण्यासाठी एक नवीन संधी, सर्वात आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्वाची वाडी म्हणजे अंगणवाडी. अशा ठिकाणी या ठिकाणी अंगणवाडी देखील दिलं. या अंगणवाडीतून आपण जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे दुरुस्तीकरण देखील करण्याचं काम आपण खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत आहोत. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक चांगली शाळा उपलब्ध आहे आपल्या भागात, पण त्याचं कुठेतरी दुरुस्ती करण्याची गरज आहे. अशी आपल्या सर्वांनी आपली मागणी खासदार साहेबांकडे केली. खासदार साहेबांनी ती मागणी आपली तात्काळ मान्य करून त्या जिल्हा परिषद शाळेला दुरुस्तीकरण करण्याचं काम खासदार साहेबांनी त्यांच्या माध्यमातून केलं. त्यानंतर सिमेंट रस्त्याचं काम असेल, म्हणजे आपल्याला दळणवळणाचे रस्ते आपल्याकडे रस्ता खराब आपला रस्ता आहे, तर त्या रस्त्याला सिमेंट रस्ता मंजूर करून खासदार साहेबांनी आपलं दळणवळण आपलं आणखी चांगल्या पद्धतीनं कसं व्हावं याच्यावर देखील खासदार साहेबांनी लक्ष दिलंय. चौसा वस्तीला देखील खासदार साहेबांनी त्यांच्या माध्यमातून एक सभा मंडप देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्या भागामध्ये विकास हा फक्त आणि फक्त खासदार साहेबांच्या माध्यमातूनच होत आहे. म्हणजे आपल्या सर्वांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण सर्वांनी मागण्या खासदार साहेबांपर्यंत पोहोचवल्या, तर त्याच्या निश्चितपणे त्या मागण्याचा मार्गी लावून खासदार साहेबांनी त्यांना विविध त्यांच्या माध्यमातून कुठल्या फंडातून नव्हे तर काय खासदार फंडातून असेल, डीपीडीसीतून असेल, विविध फंडातून कसा आपल्या गावाचा विकास होईल, आपल्या गावात फंड येईल याचा विचार खासदार साहेबांनी केलेला आहे. आपल्या गावाचा विकास होईल तेव्हाच गाव पुढे जाईल. प्रगतीच्या दिशेने गावाची वाटचाल आज या ठिकाणी होत आहे. आपल्या भागामध्ये तरुणाईला रोजगार देण्याचं काम देखील खासदार साहेबांनी केलं, हे देखील आपल्याला सांगू इच्छितो आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आपल्या गावातून एडेश्वरी साखर कारखान्याला कर्मचारी आहेत. म्हणजे तरुणाईला बाहेर जाण्याची गरज जी आधी एडेश्वरी साखर कारखाना उभा राहण्याची आधी जी होती ती कुठेतरी कमी झाली. आपला तरुण आपल्याच भागात राहून दोन पैसे कमवून आपल्याच घरी राहत आहे. त्याच्याबरोबर नोकरी सोबत शेती देखील करत आहे. म्हणजे आपला भाग, आपला मुलगा आपल्या भागातच राहत आहे, हे आपल्याला सर्वांना ज्ञात झालेलं आहे. म्हणजे असं विविध उपक्रम आपल्या भागामध्ये करून विकासाला प्रगतशील विकास कसा व्हावा याचा आढावा खासदार साहेब फोड़